कमी मार्क मिळालेलं रिपोर्ट कार्ड मुलं घरी घेऊन आली की आपल्या पेरेंट्सच्या 3 रिॲक्शन असतात. पहिली गोष्ट म्हणजे आपण जीव जाईपर्यंत ओरडतो त्यांना की तू करतोसच काय, तू अभ्यासच करत नाही, नुसता खेळत असतोस, मी एवढे पैसे भरतो, क्लासेस लावतो तरी तू काय करत नाही वगैरे वगैरे. दुसरी रिॲक्शन, चल ठीक आहे पुढच्या एक्झामिनेशनमध्ये बघून घेऊ. आणि तिसरी रिॲक्शन ॲब्सोल्युटली इंडिफरंट, कार्ड घेतलं बाजूला ठेवलं जाऊ देत. या तिन्ही रिॲक्शनचे निगेटिव्ह इम्पॅक्ट होतात. पहिल्यांदा ज्यावेळी आपण त्यांना ओरडतो त्यावेळी त्यांचा कॉन्फिडन्स एकदम शॅटर्ड होऊन जातो. दुसरं ज्यावेळी आपण त्यांना म्हणतो की चल ठीक आहे म्हणून त्यांना वाटतं अरे चल बाबा पण लाईटली घेतात ना, मग आपण पण लाईटली घेऊ. आणि तिसरं ज्यावेळी तुम्ही इंडिफरंट राहता ना, त्यांना वाटतं अरे आपली काही व्हॅल्यूज नाही आहे, आपला काही इम्पॉर्टन्सच नाही आहे. या तिन्ही रिॲक्शनपेक्षा ज्यावेळी मुलं कमी मार्क म्हणून घरी येतात ना, त्यांना सांगा की ठीक आहे मला माहिती आहे तू कशातनं जातोयस आणि तुला वाईट वाटणं साहजिक आहे, परंतु लक्षात ठेव की तू या मार्कांपेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाचं आहे आणि ह्याच्यापेक्षा जास्त चांगला तू करू शकशील. तू अर्धा तास ब्रेक घे, मग आपण दोघे एकत्र बसूया आणि आपण प्लॅन बनवूया की ह्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळवण्यासाठी आपल्याला एक्झॅक्टली काय करावं लागेल. दॅट विल रिअली क्रिएट अ कॉन्फिडन्स आणि त्यांना वाटेल की आपल्याबरोबर कोणतरी आहे जो आपल्याला या मार्गातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यासाठी मदत करू शकतो. मुलांना ना कमी मार्क मिळाल्यानंतर ते तुटत नाहीत, परंतु आपल्या रिॲक्शनमुळे ते जास्त तुटतात. हे त्यांना तुटू देऊ नका.